मेन म्हणजे मुख्य कारण तुम्हाला सांगते, मागे पण तुम्हाला बघा जुळी फुलं आहेत, जुळी फुलं बघा. वारा पण दिसतो तुला मग वारा. जा ती बाई गेली, जा आईकडे जा, बाईकडे जा. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर सगळ्यात आधी एक गोष्ट तुमच्याशी शेअर करायची वाटते. म्हणजे गेले 2 दिवस झाले मला बोलायचं आहे, पण डोक्यातूनच निघून जात होतं. तर आज म्हटलं व्लॉगला सुरुवात करायच्या आधी तुमच्याशी शेअर करते. म्हणजे ना 2-3 दिवस झाले माझ्या डोक्यात चालू आहे की आपल्या चॅनलचं नाव आहे ना चेंज करावं म्हणून. म्हणजे थोडंसं वेगळं असं नाव ठेवावं. बघा तुम्हाला काय वाटतं, मला जरा सांगा सगळ्यांनी कमेंट करून. म्हणजे खूप अशी इच्छा होते आतून की नाव ना चॅनलचं थोडंसं चेंज करा, आणि तसं आपण करू शकतो. त्याच्यामुळे सांगा पटकन कमेंट करून मला. आणि आता घरातलं बघा सगळं क्लिनिंग करून झालेलं आहे. नाश्ता वगैरे बाकी आहे बनवायचा. आता जरा एक बाहेर राऊंड नेहमीप्रमाणे. आणि बघा मागे सगळं आपलं मोकळं झालेलं आहे. आता बघा हा परिसर, आता बघ केवढा मोठा परिसर. हां, आता इतकं छान वाटतंय ना बघायला, इतकं सुंदर वाटतंय ना. आता खूप चांगलं वाटतंय, रान साफ झालं म्हणून. थोडंसं बाकी आहे अजून. म्हणजे आता बघा ह्या साईडचा पट्टा आहे ना, म्हणजे जिथे आपले नारळ वगैरे आहेत ना त्या साईडचा पट्टा अजून बाकी आहे करायचा. आणि आंब्याची झाडं आहेत ना तिकडे थोडंसं वाढलेलं आहे ना, ते साफ करायचं. म्हणजे आजच्या दिवसामध्ये ते काम आपलं होऊन जाईल. आणि बाकी छोटं मोठं जे आहे ते आम्ही दोघंजणं साफ करूया. त्यांना पण वेळ नसतो ना, आमच्या काकीला आणि रिया, त्या पण खूप कामामध्ये असतात. तरी पण वेळ काढून त्या येत आहेत मग आपल्याला मदत करायला. त्याच्यामुळे झालं आहे फटाफट. नाही तर अजून म्हणजे 8-10 दिवस गेले असते, आम्ही दोघंजण असतो ना तर साफ करायला. दोघांनी 8-10 दिवसात झालं, 8-10 नाही. आणि मेन म्हणजे मुख्य कारण तुम्हाला सांगते, मागे पण तुम्हाला बघा सांगितलं तर गवे आता आमच्या इथे जवळ आलेले आहेत. म्हणजे आपल्या काकांचं शेत बघा, तुम्हाला मला वाटतं मी दाखवलेलं आहे बऱ्याच वेळा. आपण जातो ना इकडे, जातेवेळी तुम्हाला मी भरपूर वेळा दाखवलेलं आहे. तर ते काजूच्या शेतामध्ये इकडे त्यांचा भात पण लावलेला आहे. तिथे काल संध्याकाळची गोष्ट आहे. म्हणजे काका गेले होते ना बघायला, तर त्यांच्या म्हणजे शेतामध्ये गवा शिरलेला आणि ते ठसे वगैरे असतात ना पायांचे ते होते. भात पण त्यांचा खाल्ला आहे. परत ते काजूचं झाड आहे ना ते पण एक तोडलेलं आहे. आणि इतकी ताकद माकडांमध्ये नसते, त्याच्यामुळे गवा येऊन गेला. आणि ठसे पण दिसले ना त्यांना, मोठ्या शरीर पाय मोठे असतात. काल ना संध्याकाळचे आले ना तर सांगत होते की असं झालंय म्हणून. गाई म्हशीपेक्षा पण मोठे ठसे असतात. त्याच्यामुळे मग आम्हाला पण भीती वाटत होती की नको आता अजून थांबायचं नाही नवरात्रीपर्यंत, म्हणजे जितकं होतं तितकं करून घेऊया. आता काय केलंय, कापून हे जे रान आहे ना सगळं असं जमिनीवरती पसरवून टाकलेलं आहे. त्याच्यामुळे काही वाढणार नाही आता. आणि वाढलंच थोडं तर जास्त थोडंफार वाढेल. आता काही असं हे होणार नाही. नंतर सगळं एकत्र करायचं, सुकून झाल्यानंतर मग पेटून द्यायचं. असं सगळं केलेलं आहे. पण चांगलं झालं आता. सगळ्यात आधी तर हे आभाळ बघा, किती स्वच्छ आभाळ आहे आज. पाऊस पडेल असं वाटत नाही आहे. हां. आणि हे बघा, हे असं सगळं पसरवून ठेवलेलं आहे. इतकं राहिलं आहे ते, आता बघूया आज होऊन जाईल. चौघाने आपण केलं थोडंफार तरी पण झालं ना पटापट. हातभार लावला मग. अरे शेंगा मी तर काल काढून ठेवलं, तिथंच राहिल्यात त्या वालीच्या शेंगा वाढलेल्या सगळ्या. आणि हा इकडचा परिसर हा आता आज होऊन जाईलच. या सगळ्या गोष्टी आहेत. पण मोकळं झालं ते बरं झालं. नाही तर खूप अशी आम्हाला ना भीती वाटायची. असं भीती म्हणजे गव्यांचीच भीती, बाकी असं काही हे नाही. कधी पण ते घुसू शकतात. त्यांना काय आडा वगैरे पण रोखू शकत नाही. त्यांच्यात इतकी ताकद असते ना, एक धक्का मारलं तर सगळं. आता झाड तुटलं, बाकीचं काय ना खूप असे मजबूत असतात. म्हशीपेक्षा पण असे उंच आणि धिप्पाड असतात.
तगडे एकदम. चला जरा आता हे आम्ही थोडंसं आमच्या बागेमध्ये फिरतो आणि मग आपल्या घरातल्या कामाला सुरुवात करायची. आज ना आभाळ खूप सुंदर आलेले. हां, मगापासून मी उठल्यापासून त्या आभाळाकडेच बघते. खूप छान छान असे रंग, विविध रंग सकाळपासून बघितलेत. आता हे निळं आणि सफेद आहे. स्वच्छ आभाळ आहे, स्वच्छ आभाळ. आणि आमच्या वालीच्या शेंगा बघा, तुम्हाला दाखवते. माझी वालीची शेंग इकडचं थोडंसं आता चांगलं झालं ते वेली बघा असं. आणि आपलं सीताफळाचं झाड बघा, जागा चेंज केलेली. ते बघा सुकायला आलं होतं बघा, तुम्हाला दाखवलं होतं मी. तर ते पण आता छान झालं आहे. त्याला आता खत पाणी करायचं आहे, कारण इथे जेव्हा हे झाड लावलं ना तेव्हा खत पाणी काही केलेलं नाही. आता म्हटलं करायचं आहे सगळं. माझ्या वासरू आलं फिरून. दुसरं वासरू कुठं आहे? दुसरं कुठं आहे? वाघ्या कुठे? वाघ्या ए पिल्ल्या, वासरू माझं आलं फिरून. आज लवकर कसं आलं? कोणी मारलं? ए शेरू या, या इथं या इकडे बेटा या. वाघ्याला नाही आणलीस काय रे? हा बाई येतो, ऐकलं काय? शेरू येतोय. चला फेरफटका झाला बागेतला. आता जाऊया घरातली कामं करायला. आणि तुम्हाला ना एक हे बघा ही फुलं दाखवते. जुळी फुलं आहेत, जुळी फुलं बघा. एकाच ह्याच्यातनं अशी 2 फुलं बाहेर आलेली आहेत. ही झाली निसर्गाची किमया. दुसऱ्या कुत्रे बघा आले की पळतात. येतो त्याला सुद्धा साईच्या मागे नाही गेलाय. तो वाघ्याला सुधारा गेला. येणार तो बरोबर. आला ना. हा ते कुत्रे वित्रे मागे लागले ना, ते दोघं 2 साईडला 2 दिशेला गेले. चला बाबा पोटा पाण्याची सोय करूया काहीतरी. मला तिकडे ते काट्या लावायचे ते बैला बघते शांत जरा बघ. तो बघा वाघ आहे ना, त्याचं नाटक चालू आहे. त्याला अजून जायचंय बाहेर खेळायला. जा आपल्या आड्यात खेळा जा. आपल्या इथे सगळं मोकळं झालंय आता. त्याचं मन नाही भरलंय वाघ्याचं अजून. आणि शेरू त्याला चाटतोय. त्याला सगळं ते दवाचं पाणी लागलंय ना म्हणून. जाम खेळायला पाहिजे ना वाघ्याला. गेला ते बघा, गेले परत. जाऊ दे थोडा वेळ जरा खेळतील, येतील परत. भूक लागली का बरोबर घरी येणार मग. हा जेव्हा भरपूर भूक लागते ना मग डायरेक्ट घरात येणार, मग कुठे हलणार नाही मग. तर इथे बघा सुरुवात केलेली आहे किचनच्या कामाला. काय बरं कुकर लावून झाला आहे डाळ भाताचा. आणि इथे आता पटकन पुलके बनवते कुणालच्या बाबांसाठी. ते चहासोबत खाणार आहेत. ही आता भाजी बी करणार होती पण ते बोलले चहासोबत खातो मी. तर दुधीची भाजी बघा चिरून ठेवले, ही बनवायची. थोड्या वेळाने बनवते आणि झटपट रेसिपी तुमच्याशी शेअर करते मी. आज सकाळी उठल्या ना केसांना तेल लावलं होतं, त्याच्यामुळे केस मला की नाही धुवायचे होते आज. आणि तेल लावल्यानंतर 1.5 ते 2 तास तरी मी केसांमध्ये तेल ना मुरून देते आणि मगच केस धुते. तर म्हटलं इतका वेळ आता म्हणजे वाया घालवण्यापेक्षा आणि नाश्ता जेवण जे काही आपलं काम आहे ते पटापट करून घेऊया. आणि त्याच्यानंतर म्हटलं स्वतःचं काय आहे ते आवरायला म्हटलं होऊन जाईल. म्हणजे थोडंसं लेटच होणार होता आज. आणि त्यात वार होता सोमवार, आणि सोमवारची आमच्याकडे लाईटसुद्धा जाते. त्याच्यामुळे ती एक मनामध्ये भीती होती की लाईट गेली तर सगळं काम पण आपलं अडून राहील मग त्याच्यामुळे. तर इथे पटापट बघा पुलके करून घेतलेले आहेत. आणि पुलके झाल्यानंतर म्हणजे दोन्ही वेळचे एकदमच केले. कुणालच्या बाबांना चहासोबत फुलके खायला दिले आणि दुपारच्या जेवणामध्ये खाण्यासाठी सुद्धा एक 3 ते 4 फुलके ना जास्तीचे बनवले होते. आणि त्याच्यानंतर लगेच भाजी करायला मी इथे सुरुवात केलेली आहे. तर कालच्या व्हिडिओमध्ये बघा तुम्हाला मी दाखवलं होतं दुधीचा हलवा. तर त्यातलाच थोडासा दुधीना मी काढून ठेवला होता आणि त्याच दुधीची आता भाजी करणार आहे. आता इथे मी काय केलेलं आहे, कांदा, राई, जिरं, कढीपत्ता सगळं टाकलेलं आहे. आलं लसूणची पेस्ट असते ना ती टाकलेली आहे. चांगलं असं लाल होऊन द्यायचं. त्याच्यानंतर त्यात टाकलेलं आहे तिखट मसाला.
तर सगळं मिश्रण व्यवस्थित असं भाजून झाल्यानंतर त्यात टोमॅटो टाकलेला आहे, परत चिरलेली कोथिंबीर होती ना ती पण टाकले आणि व्यवस्थित असं थोडंसं तेल सुटेपर्यंत परतून घेतलं आणि त्यात नंतरला टाकलेलं आहे दुधी. म्हणजे दुधी टाकायच्या आधी डाळ टाकलेली आहे. तर माझ्याकडे की नाही चण्याची डाळ संपलेली आहे आणि आमच्याकडे चण्याची डाळ की नाही जास्त अशी आवडतच नाही. म्हणजे मला आवडते पण कुणालच्या बाबांना फारशी अशी आवडत नाही, त्याच्यामुळे जास्त असा चण्याच्या डाळीचा वापर करत नाही. तर इथे मी मुगाची डाळ आणि तुरीची डाळ आहे ना ती घेतलेली आहे, ती थोडीशी टाकलेली आहे कांदा टोमॅटोच्या मिश्रणामध्ये आणि त्याच्यानंतर मी दुधी टाकलेलं आहे. व्यवस्थित सगळं असं परतून घेतलं आणि जे काही मसाले आहेत म्हणजे हळद, मीठ, गरम मसाला हे सर्व टाकून व्यवस्थित सगळं लावून घेतलं. आता ही जी भाजी आहे ना अशी कुकरमध्ये मी शिजवणार होती, डायरेक्ट फोडणीला घालणार होती. पण काय झालं की व्हिडिओ जेव्हा मी शूट करत होती तर व्यवस्थित कुकरमध्ये असं दिसत नव्हतं. त्याच्यामुळे विचार केला की कढईमध्ये फोडणी घालूया आणि त्याच्यानंतर मग कुकरमध्ये आपण ती भाजी म्हणजे शिजायसाठी ठेवूया. तर इथे बघा भाजी वगैरे व्यवस्थित सगळी फोडणी घालून झालेली आहे. एक वाफ पण येऊन दिली आणि त्यात मग गरजेनुसार पाणी टाकलेलं आहे आणि तुरीची डाळ टाकून सुद्धा ही भाजी ना खूप छान होते. आणि बघा जेवण करता करता तिथे लाईटसुद्धा माझी गेलेली आहे. तर एक म्हणजे फोडणी करून झाली आणि त्याच्यानंतर कुकर जो आहे तो रिकामी करून घेतला. म्हणजे कुकरमध्ये डाळ भात मी लावलेला होता. कुकरमध्ये सर्व भाजी टाकली आणि एक 4 ते 5 शिट्ट्या व्हायला कुकर गॅसवरती ठेवलेलं आहे. तर एकीकडे कुकर ठेवला आणि लगेच दुसरीकडे डाळ की नाही ना फोडणीला घालायला सुरुवात केलेली आहे. ज्या कढईमध्ये मी भाजी फोडणीला घातली तीच कढई घेतली, नाहीतर म्हटलं खूप भांडी अशी होतात ना घासायला, त्याच्यामुळे मग असं करते मी. तर तेल बघा टाकलं कढईमध्ये, त्यात राई, जिरं, कढीपत्ता टाकलेला आहे, लसूण टाकलेलं आहे, हिंग टाकले आणि चांगली अशी खरपूस ही फोडणी आहे ना करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर ही डाळ आहे ना फोडणीला घातलेली आहे. म्हणजे मुगाची आणि तुरीची डाळ अशी मिक्स करून कुकरमध्ये शिजवलेली आहे आणि त्यात शिजवते वेळी टॅमॅटो पण टाकलेला आहे, थोडीशी हळद टाकली आणि थोडंसं हिंग टाकलं होतं आणि त्याच्यानंतर फोडणी करून झाल्यानंतर त्यात कोथिंबीर टाकलेली आहे, 2 मिरच्या टाकलेल्या आहेत. म्हणजे या हिरव्या मिरच्याच आहेत पण थोड्याशा लाल झालेल्या आहेत, ओल्याच आहेत त्या. आणि चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे, थोडीशी हळद टाकलेली आहे आणि त्याच्यानंतर टाकलेलं आहे ओलं खोबरं आणि व्यवस्थित असं सगळं मिश्रण करून घेतलं, म्हणजे मिक्स करून घेतलं आणि मग एक 5 मिनटं ही डाळ आहे ती शिजत ठेवलेली आहे. लाईट गेली ना आमच्याकडे, तर आता वाघ्या आणि शेरू यांना खायला देते नाश्ता. आता त्यांना दही आणि भात देते, कारण आता गरमी चालू झालेली आहे ना त्याच्यामुळे दही भात. थोडंसं पाणी मिक्स करायचं, म्हणजे थोडंसं पातळ होतं ना, आता हाताने कसं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. ताक जर म्हणजे पाणी जास्त टाकलं ना मग ते त्यांना जास्त आवडत नाही, त्याच्यामुळे जास्त पाणी नाही, हे असं फक्त थोडंसं मिक्स करून घ्यायचं. घट्ट हवं, घट्ट असं. चला कोणाला भूक लागली, चला मागे या शेरू, हा मागे असं या शेरू, भूक नाही लागली बाबा, खायचं नाही, खायचं नाही, झोपूनच खायचं. काय चाललंय, ते खड्डा खाण्याचं काय येऊ काय, मला झालंय किचनचं काम. केसाला तेल लावलं ना मग आंघोळ पण एवढाच करून काय उपयोग नाही. आ खड्डा खाऊया काय, घेऊ आणू नको. कसलं ऊन पडलंय बघा. आणि ते गहू आहेत ना ते जरा मी टाकले तर उन्हामध्ये, कालपासून गहू साफ करायला सुरुवात केलेली आहे, त्याच्यामुळे मी रोज थोडं थोडं आता करायला घेतले मी साफ करायला. जरा ऊन दाखवलं का मग बरं पडतं. मग तर काय होतं की त्या खारुताई आहेत ना त्या सारख्या येत आहेत, आत्ता गेल्या त्या, तर 3-4 खारुताई आहेत, येतात गहू खातात आणि जातात परत. शेरू, शेरू बघा आमचं बसला इथं. तर वाजलेत किती सांगते, 12:20 झालेली आहेत आणि लाईट नाही आहे आमच्याकडे. आज सोमवार आहे आणि सोमवारची लाईट जाते आमच्याकडे आणि खूप दिवसानंतर लाईट गेलेली आहे. आता हे गणपतीचे वगैरे दिवस होते ना त्यावेळेस लाईट होती, आता बऱ्याच दिवसानंतर लाईट आता दर सोमवारी जाणार. असं आता संध्याकाळशिवाय काही लाईट येणार नाही. खूप गरम होते घरामध्ये, कारण असं कडकडीत ऊन पडलं ना घरामध्ये राहायला होत नाही आहे. तरी ते बाहेरच्या
साईडला जरा बरं वाटतं. म्हणजे ह्या पडवीपेक्षा आपली जी मागची पडवी आहे ना तिथे खूप चांगलं वाटतं, थंडगार वारा येतो. तर एक अर्ध्या तासानंतर आता हा सर्वांना जेवायला देते आणि आज मागच्या पडवीतच जेवायला बसणार आहे. खूप गरम होते. असं होतं ना, पाऊस असला काही पाऊस नकोसा होतो, थंडी असली का थंडी नकोशी होते, ऊन असलं का ऊन नकोसं होतं. सगळं असं असतं बघा प्रत्येकाचं, माणसांचं असं. बसा खाली, तुला पण जायचं आहे मागे मागे जायचं आहे, गरम होतं, चल. तर हे बघा जेवायला वाढले आणि ही भाजी बघा अशी छानपैकी म्हणजे एकदम मॅच झाली पाहिजे भाजी, तर ही छान लागते भाजी. मग साधं सिंपल जेवण आणि जोडीला हे ताकसुद्धा बनवले कारण गरमी खूप आहे ना त्याच्यामुळे. घ्या चला, हे कुणालच्या बाबांचं जेवण आहे. ऑक्टोबरला पहिला एक दिवस पण नाही अजून उजाडले, गरमी वाढलाय. ऑक्टोबर हीट. वारा पण दिसतो तुला? मग दिसत वारा. त्या जाळ्या आहेत ना ते काढायचं आमच्याकडे काम चालू आहे कारण गरम होते ना, म्हणून खूप गरम होते, त्याच्यामुळे राहायलाच होत नाही आहे. आणि जाळ्या काढल्यात म्हणून वारा यायला सुरुवात झालेली आहे. हे बघा इकडची पण जाळी आहे ना ती बघा, ती अशी वर करून ठेवले. जर का पाऊस आला बाय चान्स तर पटकन आपण खोलू शकतो. पाऊस आता गेलं जमाच आहे, पण तरी पण ह्या पुढच्या सगळ्या काढूनच टाकतो ना, पुढची काढून टाकतो. हां, ह्या काढून टाकतो. इथे काही असं एवढं काही हे नाही, जर पाऊस आला तर पण काही समोरून काही जास्तची झड येत नाही, वारा आला तरच. इथे एवढी गरम होत आहे, मग शहरामध्ये किती होत असेल? हा, आपल्या इकडे म्हटलं एवढी गरमी होते तर शहरामध्ये किती होत असेल? शहरामध्ये असं राहायला नको. आमचे चंगूमंगू बघा असे गरमीने हैराण झालेत. हा बघा दोघं पण जेवले आणि झोपले. आता हलका हलका वारा येतो, छान मस्त वाटते. पण हा हा आला आला वारा आला. आणि आता हा टायमिंग आहे संध्याकाळचा, म्हणजे 3:45 काहीतरी झाले असतील. म्हणजे दुपारी थोडा वेळ आम्ही आराम केला आणि त्याच्यानंतर इथे काम करायला सुरुवात केलेली आहे बागेमध्ये. आता सकाळचं काम करत नाही, म्हणजे आजचा हा 3रा दिवस आहे कारण रिया आणि आमच्या काकी आहेत ना संध्याकाळच्या वेळेस येतात ना, त्यावेळेसच आम्ही पण मग त्यांच्या जोडीला थोडंफार हातभार लावतो. मागच्या एका व्हिडिओमध्ये मला एका ताईंची कमेंट होती की त्या फुकटमध्ये काम करून देतात का, असं त्यांनी विचारलं होतं. म्हणजे मदत करतात का मजुरी असं. तर नाही, आम्ही त्यांना मजुरी देणार आहोत कारण बघा प्रत्येकाचे कष्ट लागलेले असतात आणि कष्टाचा योग्य मोबदला प्रत्येकाला मिळालाच पाहिजे आणि तसं आमचं ठरलं पण आहे असं. तर कुणालच्या बाबा तिथे मदत करत होते तोपर्यंत मी माझं इथे काम करायला सुरुवात केली. म्हणजे जे गहू आहेत ना ते उन्हात टाकले होते ना ते पटापट साफ करून घेतलेले आहेत. एक 15 ते 20 किलोच्या आसपास गहू असतील. गहू साफ करून झाले त्याच्यानंतर मी सुद्धा बागेमध्ये थोडाफार हातभार लावला होता. आता सगळ्याच गोष्टी काही मला शूट करता आल्या नाहीत कारण बरीचशी कामं त्या दरम्यान पण होती. म्हणजे चहा नाश्ता सगळं होतं. काका बघा आलेले होते, ते पण म्हणजे ते त्यांच्या शेतात गेले होते राऊंड मारायला. ते आले आणि तिथंच बसले, बाहेरच बसले आड्याच्या, कारण आम्ही त्यावेळेस कामात बिझी होतो ना. त्याच्यामुळे ते असे म्हणाले की नाही मी काही तुम्हाला डिस्टर्ब करायला येत नाही, मी आपल्या इथेच बसतो, तुमचं काम झालं का मग तुम्ही या गप्पा मारायला. तर काम झाल्यानंतर मग कुणाल जेव्हा आपण चटई टाकली त्यांनी तिथेच आणि बसले ते मध्ये त्यांच्यासोबत गप्पा मारायला. तर इथेच त्यांना चहा वगैरे दिला होता. आणि पुढ्यात तुम्हाला बाऊल बघा दिसतोय ना, तर दुधीचा हलवा बघा केला होता ना काल, तो पण इथे मी आणून दिला आणि सगळ्यांना थोडा म्हणजे थोडासा राहिला होता ना, डिशभर होता, तो सगळ्यांना थोडा थोडा दिलेला आहे आणि आवडला सगळ्यांना. तर अशी बघा छान अशी संध्याकाळ आमची गेलेली आहे आणि खूप छान वाटलं. इथे आड्याजवळ आम्ही बसलेलो आणि चहा वगैरे प्यायला खूप मजा आली होती. वाघ्या मागे करत होता कारण त्याला वास गेला होता ना हलव्याचा, त्याच्यामुळे. तर चला आता आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा, आवडला असेल जरूर लाईक शेअर करा. खूप खूप धन्यवाद.